पुण्यातल्या शिरूरमध्ये शरद पवारांचे माजी आमदार आणि अजितदादा गटाच्या आजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली। मतदार नसतानाही दादा गटाचे आमदार मतदान केंद्रांवर आल्यावरून हा वाद झाला। पाहूया। पुण्यातल्या शिरूर नगर परिषदेच्या मतदानावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांमध्ये मतदान केंद्राबाहेरच बाचाबाची झाली। मतदार नसताना कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला मतदान केंद्रात जाता येत नाही असा आक्षेप शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांनी घेतला। त्यावर आपण केवळ बाहेर उभे होतो असा तर्क दादा गटाचे आमदार माऊली कटके देत होते। मतदार नसेल जायचा अधिकार नाही कायद्या आजमध्ये तुम्ही प्रत्येक बूथवर असं जाता मनाला पटतं का? यांची इलेक्शन होते आहे तुम्ही रस्त्याने गेला आमची काही अडचण नाही ना। चला ना तुम्ही मी इकडे काय येईल तुम्ही काय आज गेला याचं उत्तर द्या ना आम्हाला। शूटिंग करावे आज काय गेला तुम्ही याचं उत्तर द्या मला। बाहेर काय येईल मी आम्ही हायपर नाही होत कायदा पाळा आपण आमदार आहे लोकांचं पाळायचं नाही असं आम्ही पण काही चुकीचं केलेलं नाही। आज गेलता का नाही तुम्ही आता आतमध्ये रूम मध्ये आतमध्ये सीसीटीव्ही पण आहे घ्या ना मग त्याचे फुटेज घ्या असलं नाही कधी नात्यानं नीट वागायचं असतं साहेब। आम्ही नीट वागतोय आज गेला चुकीचं नाही केलेलं आम्ही फिरवा हात गेलते की नाही रे आम्ही कुठं नाही पोलीस ऑफिसर कोण त्यांना बोलव रे अधिकारी इलेक्शन ऑफिसर बोलव रे इलेक्शन ऑफिसरला बोलव आज गेलते नाही एकीकडे निवडणूक आयोगानं आई बहिणींची गोपनीयता धोक्यात येईल म्हणून मतदान केंद्रांवरचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दर्शवला। दुसरीकडे विरोधकांना आक्षेप असतील तर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज घ्यावं असा सल्ला सत्ताधारी दादा गटाचे आमदार देत आहेत। इलेक्शन ऑफिसरला बोलव आज गेलते काही नियमावली आहे। जर त्या ठिकाणी आमदार असेल खासदार असतील तो जर मतदार नसेल तिथे तर त्या ठिकाणी जाणं गैर आहे। खरं तर आता त्यांना पराभव समोर दिसत आहे। स्वतःचा पराभव 75,000 मतांनी त्या ठिकाणी झालेला आहे। अशा वेळेला शिरूरचे विद्यमान आमदार हे दिवसभर अनेक मतदान केंद्रात जात होते आणि दबाव तंत्र वापरत होते। हे लोकशाहीला घातक आहे। त्यांची मानसिकता अजून त्या ठिकाणी जागेवर आलेली नाही। त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे। ज्या वेळेला 5:30ला मतदान बंद होतंय त्यावेळेला आतमध्ये कुणाला प्रवेश नसतो त्यावेळेला तुम्ही 6 नंतर सुद्धा त्या रांगा लागल्या जातात त्या रांगेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रचार करताय। बरोबर 5-6 माणसं येत आहे सुरक्षा रक्षक गंधारी त्याला सुद्धा तुम्ही आत घेऊन जाताय। त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि आम्ही त्या ठिकाणी खरं तर मतदान संपल्यानंतर भेट देण्यासाठी गेलो असता त्यांनी ती स्टंटबाजी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आता निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही। त्या ठिकाणी पराभव समोर दिसत आहे। सुनील थिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।